नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनोव्हेटिव्ह सायन्स बाय संभाजी ठुबे या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था नवी दिल्ली या अंतर्गत संपूर्ण देशभर वेगवेगळे विज्ञानविषयक उपक्रम जे आहेत हे राबवले जातात. यामध्ये आपल्याला माहितीच आहे, राष्ट्रीय बालविज्ञान प्रदर्शन, विज्ञान नाट्योत्सव, विज्ञान मेळावा असे विविध उपक्रम देशभर राबवले जातात आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला, चिकित्सकतेला आणि नवकल्पनेला वाव देण्यासाठी हे उपक्रम वेगळे राबवले जातात. यालाच प्रेरणा म्हणून महाराष्ट्र शासनानं एक सुवर्ण संधी आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं 6 मे 2026 रोजी एक GR निर्गमित केलेला आहे आणि या निर्णयानुसार राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. काय आहे हा उपक्रम आणि या उपक्रमाच्या द्वारे विद्यार्थ्यांना कशा प्रकारची सुवर्ण संधी चालून आलेली आहे याच्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण अधिक माहिती घेऊया. यामध्ये या उपक्रमाचं उद्दिष्ट काय आहे, मुख्य उद्दिष्ट जे आहे ते आपण समजावून घेऊया. विद्यार्थ्यांमधील विज्ञान आणि गणित विषयातील सर्जनशीलता व कल्पकतेला वाव देणं. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि समस्या निवारण क्षमता विकसित करणं विद्यार्थ्यांच्यामध्ये, हे दुसरं वैशिष्ट्य या योजनेचं आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य महत्त्वाचं म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञान केंद्रांना भेटी देण्याची संधी उपलब्ध करून देणं, हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट सगळ्यात तिसऱ्या नंबरला आहे. म्हणजे या अगोदर विद्यार्थी वेगळ्या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी व्हायचे, छानपैकी आपलं ते मॉडेल सादर करायचे आणि त्यांना क्रमांक वगैरे प्राप्त व्हायचे. पण अशा या वैज्ञानिक संस्थांना भेटी देणं किंवा त्या ठिकाणी असणारी माहिती अधिक जाणून घेणं विद्यार्थ्यांना शक्य होत नव्हतं. परंतु या मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान या वारीद्वारे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची संधी ही उपलब्ध झालेली आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारचा आपल्याला लाभ मिळणार आहे आणि याची निवड तुमची कशा प्रकारे केली जाणार आहे ते आपण समजावून घेऊ. त्यामध्ये या उपक्रमाअंतर्गत 3 स्तरावर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यातला पहिला जो स्तर आहे तो म्हणजे आहे तालुका स्तर. आणि या तालुका स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक विज्ञान केंद्र जे आहेत या प्रादेशिक विज्ञान केंद्रांना भेटी देण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. कशा प्रकारची निवड होणार आहे पहा. तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणारे 6 विद्यार्थी. मग हे 6 विद्यार्थी कोणते असणार आहेत? यामध्ये 2 जे गट आहेत, 6वी ते 8वीचा गट आणि 9वी ते 12वीचा गट. यामध्ये 6वी ते 8वीच्या गटामध्ये सर्वसाधारण गटातील 1, दिव्यांग गटातील 1 आणि आदिवासी गटातील 1. त्याचप्रमाणे माध्यमिक विभागामध्ये म्हणजे 9वी ते 12वीच्या गटामध्ये सर्वसाधारण गटातील 1 विद्यार्थी, दिव्यांग गटातील 1 विद्यार्थी आणि आदिवासी गटातील 1 विद्यार्थी. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 6वी ते 8वीच्या गटामधून प्रथम क्रमांक आलेले 3 विद्यार्थी आणि 9वी ते 12वीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक आलेले 3 विद्यार्थी, असे प्रत्येक तालुक्यातून 6 विद्यार्थी जे आहेत हे 6 विद्यार्थ्यांची निवड ही यासाठी होणार आहे. आता यामध्ये हे आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे जे तालुके आहेत 358 तालुके, या 358 तालुक्यांच्या मधून 6 विद्यार्थी असे 2148 विद्यार्थी जे आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे जे 20 शिक्षक आहेत, या 20 शिक्षकांना आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या नावाजलेल्या संस्था आहेत, ज्या विज्ञान केंद्र आहेत, त्यातील नागपूर या ठिकाणी असणारं रमन सायन्स सेंटर, पिंपरी चिंचवड या ठिकाणी असणारं पिंपरी चिंचवड सायन्स सेंटर आणि मुंबईमध्ये असणारं
वरळीला असणारं नेहरू तारांगण किंवा नेहरू सायन्स सेंटर अशा या 3 केंद्रांपैकी जे केंद्र जवळ आहे या जवळ असणाऱ्या केंद्राला या 6 विद्यार्थ्यांना म्हणजे प्रत्येक तालुक्यातून निवडलेल्या 6 विद्यार्थ्यांना या केंद्रांना भेटी देण्याची संधी मिळणार आहे. मग यासाठी येणारा जो खर्च आहे प्रत्येक विद्यार्थ्याला येणारा खर्च जो आहे प्रति विद्यार्थी 20,000 रुपये हा शासनाकडून केला जाणार आहे. आलं की लक्षात विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. पुढचा जो स्तर आहे खूप छान आहे पहा. यामध्ये जिल्हा स्तर आहे पहा. आणि जिल्हा स्तरावर जे प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी आहेत त्यांना मात्र इस्रोसारखी जी नावाजलेली संस्था आहे भारत सरकारची या इस्रो संस्थेतील बँगलोर या ठिकाणी असणाऱ्या या केंद्राला भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आता या ठिकाणी निवड कशी होईल पहा. जिल्हा स्तरावर निवड झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना संधी मिळणार आहे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे 34 जिल्हे आणि मुंबई जे 3 आहेत मुंबईचे 3 असे 37 जिल्हे गुणिले 4 असे 148 विद्यार्थी जे आहेत हे यामध्ये असणार आहेत. आणि आदिवासी गटामध्ये असणारे 16 आणि 16 6वी ते 8वीचे 16 आणि 9वी ते 12वीचे 16 असे 32 विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ठराविक जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांच्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग असतो असे 16 जिल्हे आहेत आणि म्हणून या ठिकाणी संख्या ही कमी झालेली दिसते आपल्याला. मग 148 आणि 32 असे 180 विद्यार्थ्यांना या इस्रो केंद्राला भेट देण्याची संधी यामध्ये मिळणार आहे. आता बेंगळुरू या ठिकाणी असणारं जे इस्रोचं जे सेंटर आहे या सेंटरला भेट देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 35,000 रुपये खर्च येणार आहे आणि हा सगळा खर्च शासनाच्या वतीनं हा केला जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तिसरा आहे पहा की मी त्याला अफलातून संधी विद्यार्थ्यांसाठी म्हणतोय. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आहे राज्यस्तरावर. राज्यस्तरावर जे विद्यार्थी निवडले जाणार आहेत पहा त्यांना मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरचं अमेरिकेमध्ये असणारं नासा सेंटर जे आहे या नासा केंद्राला भेट देण्याची संधी याद्वारे उपलब्ध झालेली आहे. मग निवड कशा प्रकारे होईल पहा. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट 51 विद्यार्थी उत्कृष्ट म्हणतोय मी पहा उत्कृष्ट 51 विद्यार्थी आणि 4 अधिकारी किंवा शिक्षक असतील अशा 55 व्यक्तींना नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. आणि म्हणून अमेरिकेमध्ये असणारं हे नासा केंद्र जे आहे या केंद्रामध्ये 8 दिवसाची सहल या सर्व 55 व्यक्तींना मिळणार आहे. आता यामध्ये खूप चांगल्या प्रकारची संधी का म्हणतोय पहा. एका व्यक्तीला 6 लाख रुपये खर्च या नासा केंद्राला भेट देण्यासाठी येणार आहे. आणि मग असा एकूण 55 व्यक्तींचा 3,30,00,000 रुपये अशा खर्चाची तरतूद महाराष्ट्र शासनानं ही केलेली आहे. यामध्ये मग तुमचा विमान प्रवास असेल किंवा विजा असेल किंवा निवासाची सोय असेल हे सर्व खर्च महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केला जाणार आहे की नाही. चांगली सुवर्ण संधी पहा. मग यामध्ये 2 गट समजावून घ्या. या गटामध्ये 2 मुख्य गट असणार आहेत. एक पहिला गट आहे उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 6वी ते 8वी आणि दुसरा जो गट आहे तो माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर इयत्ता 9वी ते 12वी म्हणजे या 2 गटामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. म्हणजे एकूण 6वी ते 12वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही जी सुवर्ण संधी आहे ही उपलब्ध झालेली आहे. आता ह्या संपूर्ण योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारची होणार आहे पहा. मग आपल्या नागपूरमध्ये असणारी जी राज्य विज्ञान शिक्षण संस्था आहे त्याला आपण प्रादेशिक विद्या प्राधिकरण म्हणतो. या संपूर्ण योजनेची जबाबदारी ही राज्य विज्ञान संस्थेकडे दिलेली आहे आणि म्हणून ही समन्वयक संस्था म्हणून राज्य विज्ञान संस्था ही काम करेल रविनगर नागपूर या ठिकाणी असणारी. आणि मग या संस्थेच्या अंतर्गत विविध पातळ्यांच्यावर निवड केली जाणार आहे. यामध्ये तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी हे पहिले क्रमांक जे आहेत या विद्यार्थ्यांना या प्रादेशिक आपल्या विज्ञान केंद्रांना भेटी देण्याचं नियोजन ते करणार आहेत. जिल्हा स्तरावर जे निवड होणारे विद्यार्थी आहेत यांना मात्र शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि म्हणून माध्यमिक शिक्षण अधिकारी
जिल्हा स्तरावर आले जे विद्यार्थी आहेत यांना इस्रो केंद्राला भेट देण्यासाठीचं नियोजन माध्यमिक शिक्षणाधिकारी साहेबांच्या वतीनं हे केलं जाणार आहे. त्यानंतर तिसरा टप्पा जो आहे महत्त्वाचा तुम्हाला सांगितलेला, नासा भेट. मग या नासा केंद्राला जे 55 व्यक्तीला घेऊन जाणार आहे ती जबाबदारी आणि नियोजन जे आहेत, संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाईल आणि या समितीच्याद्वारे या नासा केंद्राला भेट देण्याची जबाबदारी या समितीकडे असेल, जेणेकरून मग त्यांचा प्रवासाचा खर्च असेल किंवा विजा असेल किंवा निवासी सोय असेल, ही समिती जी आहे या 55 व्यक्तींची जबाबदारी ही संस्था घेईल, ही समिती घेईल. तर अशा रीतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्र शासनानं अशी शालेय शिक्षण विभागानं आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त करून दिलेली आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचं सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या बालवैज्ञानिकांच्या वतीनं, विज्ञान गणित शिक्षकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो की अशा प्रकारची जर का चांगल्या प्रकारची योजना शासनानं आणली तर पुढील काळामध्ये निश्चितच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल आणि निश्चितच चांगल्या प्रकारचे वैज्ञानिक हे तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी ग्वाही देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.